आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। नागपुरात इतिहासकार इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी सकल मराठा संघाची बैठक संपन्न। प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीला अटक करा, अन्यथा मराठा समाज आपला निर्णय घेईल, राजे मोधोजी भोसलेंचा इशारा। शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य खपवून घेणार नाही, चौकशी करून तथ्य आढळल्यास कारवाई होणार। इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। प्रशांत कोरटकरचं थोबाड रंगवलं पाहिजे, बहुजन पोरांनी ठरवलं तर हे रस्त्यावर फिरू शकणार नाही। इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक। प्रशांत कोरटकरच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस देणार, संभाजी ब्रिगेडची घोषणा। कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकावल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेड आक्रमक। भुमरे तानाजी सावंत, सत्तार आणि संजय राठोडच्या खात्याचा वाईट अनुभव आला। भुमरेंचा पी असल्याचं सांगून व्यक्तीनं पैशाची मागणी केली, अमोल मिटकरींचे गंभीर आरोप। अमोल मिटकरींनी त्यावेळी सांगितलं पाहिजे होतं अजित पवार यांचं वक्तव्य, तेव्हा सांगितलं असतं तर चौकशी करून कारवाई करता आली असती, अशीही प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय, अमोल मिटकरींनी मुख्यमंत्र्यांना लिखित तक्रार द्यावी। मिटकरींच्या ओएसडीवरील आरोपानंतर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। आरोप झालेला विशेष कार्यकारी अधिकारी चालत नाही, मग मंत्री कसा चालतो? जो नियम ओएसडीना तोच मंत्र्यांना का लागू नाही? धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर सुळेंचा सरकारला सवाल।